वजन कमी करण्यासाठी आहार आणि व्यायाम जितका महत्त्वाचा आहे ना, त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं आहे सातत्य म्हणजे कन्सिस्टन्सी. तुम्ही जर मध्ये-मध्ये चीटिंग करून डाएट प्लॅन करत असाल ना, तर वजन कमी होणं अशक्य आहे. आज मी तुमच्यासोबत बिना तांदळाची दलिया खिचडी कशी बनवायची ते दाखवणार आहे. यासाठी आपल्याला सर्वात आधी पाव कप घ्यायचे आहे मूग. तर हे मी सालीचे मूग घेतलेले आहे. वजन कमी करण्यासाठी बिना सालीचे मूग न वापरता सालीचे मूग वापरा. आता यामध्ये त्याच वाटीने मोजून आपल्याला दलिया घ्यायचा आहे. तर याला ब्रोकन व्हीटसुद्धा म्हणतात. इझिली तुम्हाला डीमार्टला मिळून जाईल. यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालायचे आहे. यामध्ये प्रोटीन असतं आणि डाळीमध्ये सुद्धा प्रोटीन असतं आणि सालीची डाळ घेतल्यामुळे प्रोटीन आणि फायबर दोन्हीही यामध्ये असतात. दलियामध्ये सुद्धा फायबर भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे दलिया हा वजन कमी करण्यासाठी फार मदत करतो. आता हे सर्व आपल्याला 1 ते 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवायचं आहे. यामध्ये 1 ग्लास मी पाणी घालते आहे. 2 चिरलेले टोमॅटो घेतलेले आहे. यातले अर्धे टोमॅटो मी यावेळी घालते आहे आणि नंतर काही फोडणीमध्ये घालूया. सोबतच इथे बारीक चिरलेला गाजर घालायचा आहे आणि अर्धा चमचा तूप घालायचं. अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि सर्व छान मिसळून घ्यायचं. आता कुकरला याच्या मध्यम आचेवर 3 ते 4 शिट्या काढायच्या आहे. दलिया शिजायला आणि मूग डाळ शिजायला फारसा जास्त वेळ लागणार नाही. तर मध्यम आचेवर 3 ते 4 शिट्या काढल्या की हे छान शिजून जातं. बरं, कुकरला दलिया शिजवत असताना मी फक्त गाजर आणि टोमॅटो या दोनच भाज्यांचा वापर केलेला आहे. पण तुम्हाला जर ही खिचडी अजून पौष्टिक बनवायची असेल, अजून फायबरयुक्त बनवायची असेल, तर तुम्ही यामध्ये दुधी भोपळा चिरून घालू शकता किंवा फोडणीमध्ये घातला तरीही चालेल. पण शिजायला जास्त वेळ लागू नये म्हणून कुकरमध्ये शिजवला तरीही चालेल. फोडणीसाठी मी इथे ऑलिव्ह ऑइलचा वापर करते आहे. तुम्ही साजूक तुपाचाही वापर करू शकता. तेल गरम झालं की मोहरी, जिरे घालायचं. बारीक चिरलेला कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा हलकासा तांबूस रंग येईपर्यंत परतायचा. कांदा छान परतून झालेला आहे. आता यामध्ये मी कढीपत्ता घालते आहे. कढीपत्ता नक्की घाला, खिचडीला मस्त चव येते. थोडासा बारीक चिरलेला गाजर परत मी घातलेला आहे. सोबतच सुकलेली लाल मिरची घालायची. सर्व छान आता परतून झालेलं आहे. लसूण, आलं आणि कोथिंबीर याची मी पेस्ट तयार करून घेतलेली होती. तर ती आपल्याला 1 ते 2 चमचे घालायची आहे. हे सुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. लसूण आल्याच्या पेस्टमधला कच्चेपणा निघेपर्यंत छान परतून घ्यायचं. चला, आता ही पेस्ट परतून झालेली आहे. यामध्ये काही सुके मसाले आपल्याला घालायचे आहे. तर सर्वात आधी मी 1 चमचा धनेपूड घालते आहे. लाल तिखट अर्धा चमचा घालायचं. हळद आपण सुरुवातीला घातलेली होती त्यामुळे यावेळी अगदी थोडी घालायची आहे. आणि जो उरलेला टोमॅटो होता तो सुद्धा मी इथे घातलेला आहे. टोमॅटो घातलेला आहे. सोबतच मीठ घालून घ्यायचं म्हणजे टोमॅटो लवकर शिजायला लागतात. आता हे सर्व आपल्याला अगदी मंद आचेवर परतायचं आहे. कोरडे मसाले घातलेले आहे पण आपण टोमॅटो घातलेला आहे ना, त्यामुळे मसाले जळणार नाही. दलिया खिचडी ही रात्रीच्या जेवणासाठी एक परफेक्ट मील आहे जर तुम्हाला वेट लॉस लवकर करायचा असेल तर. यामध्ये आता मी थोडीशी बारीक चिरलेली सिमला मिरचीसुद्धा घातली आहे. बरेच जणांना सिमला मिरचीची चव आवडत नसेल तर तुम्ही इथे ताजा मटर किंवा फ्रोझन मटार घालू शकता किंवा बीन्स असतात ना, ते सुद्धा चिरून घातल्या तरीही चालतील. काही भाज्या तुम्ही तुमच्या आवडीच्या यामध्ये घालू शकता. अगदी थोडं पाणी घालायचं आहे म्हणजे ज्या उरलेल्या भाज्या आहेत ना, त्यासुद्धा छान शिजल्या जातील. आता यामध्ये मी घालते आहे दही. तर दही मी अगदी थोडं घेतलेलं आहे. छान फेटून घ्यायचं आणि ताजं दही घालायचं आहे. दलिया खिचडीमध्ये मला दही घातलेलं आवडतं, पण तुम्हाला आवडत नसेल तर स्किप करू शकता. दही घातल्यानंतर एकसारखं याला चालवत राहायचं आणि गॅस अगदी मंद आचेवर करून नंतरच दही घालायचं आहे, नाहीतर दही फुटून जाऊ शकतं. त्यामुळे खिचडीचं टेक्स्चर आणि चव दोन्हीही बिघडते. त्यामुळे ही काळजी नक्की घ्यायची. जोवर उकळी येत नाही तोवर एकसारखं चालवत राहायचं आणि दही घालत असताना गॅस मंद आचेवर ठेवून नंतरच दही घालायचं आहे. तर यामध्ये मी पाणी घातलेलं आहे. जवळपास 2 ग्लास पाणी घातलेलं असेल. आता प्रोटीनसाठी यामध्ये मी पनीरसुद्धा घालते आहे. पनीरचे काप करून न घालता मी असे तुकडे करून घालते आहे, ज्यामुळे हे खायला खूप छान लागतात. सर्वत्र पसरल्या जातात ना म्हणून. तुम्हाला जर यामध्ये पनीरचे क्यूब शॅलो फ्राय करून घालायचे असेल तर तुम्ही तसंही घालू शकता. पण प्रोसेस खूप लांबू नये म्हणून मी इथे पनीर हातानेच तोडून घालते आहे. तसंही अशा पद्धतीने घातलेलं पनीर छान लागतं. तुम्ही असंही ट्राय करून बघा आणि शॅलो फ्राय करून सुद्धा घालून बघू शकता. आणि समजा तुम्हाला ही खिचडी अजून झटपट तयार करायची असेल तर कुकरमध्येच फोडणी तयार करून तुम्ही दलिया त्यासोबतच घालून तयार करू शकता. अजून लवकर ही खिचडी तयार होऊ शकते. कारण रात्रीच्या जेवणासाठी आपल्याला असंच कुठलं तरी ऑप्शन हवं असतं ना, जे लवकरात लवकर तयार होईल. फार जास्त पूर्वतयारी करावी लागणार नाही आणि कमी वेळेमध्ये तयार होईल. कारण बरेच जण ऑफिस गोईंग असतात, त्यांना एवढं सर्व करण्यासाठी वेळ नसतो. तर अशी दलिया खिचडी तुम्ही फक्त कुकरमध्ये 1 पॉट मीलसारखी सुद्धा बनवू शकता. त्यासाठी वेगळी फोडणी करण्याची अजिबात गरज नाही आहे.
आता जो दलिया शिजवून घेतलेला होता तो आणि सोबतच मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे, सर्व छान मिसळून घ्यायचं. लक्षात ठेवायचं आपण टोमॅटो घातलेलं होतं ना, तेव्हासुद्धा मीठ घातलं होतं, त्यामुळे यावेळी थोडं जपून घालायचं आहे. झाकण ठेवून याला छान 5 ते 10 मिनटासाठी शिजवून घ्यायचं. खिचडीचा अर्थच असा असतो, सर्व एकत्र घालायचं आणि अगदी मंद आचेवर शिजवून घ्यायचं. यामुळे याची पौष्टिकता वाढते आणि चवसुद्धा. बघा याला छान दाटसरपणा आलेला आहे ना. पाणी एकीकडे, दलिया एकीकडे आणि भाज्या एकीकडे असं व्हायला नको, म्हणून आपल्याला छान याला 5 ते 10 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. आणि सर्वात शेवटी थोडंसं साजूक तूप घालायचं आणि चिरलेली कोथिंबीर घालायची. दलिया खिचडी इथे तयार झालेली आहे. ही गरमागरम खायला खूप छान लागते आणि जर गार झाली, घट्ट झाली तर यामध्ये गरम पाणी घालायचं, परत याला छान एक उकळी काढून घ्यायची आणि नंतर गरम गरम सर्व करायचं. अशी ही वेट लॉस करण्यासाठी दलिया खिचडी तयार झालेली आहे. तर वेट लॉस करण्यासाठी ही दलिया खिचडी तर तुम्ही ट्राय नक्कीच करा. पण याआधी जी वेट लॉस करण्यासाठी ओट्सची खिचडी मी तुम्हाला दाखवलेली होती, जर ती तुम्ही बघितली नसेल तर चॅनलवर जाऊन बघा किंवा मला कमेंट करा, मी लिंक शेअर करेल. आणि ही खिचडी तुम्हाला आवडली असेल ना तर लाईक शेअर करायला विसरू नका. आणि येणाऱ्या वेट लॉस रेसिपी जर तुम्हाला बघत राहायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे व्हिडिओ अपलोड झाला की नोटिफिकेशन मिळेल. आणि फेसबुकवर बघत असाल तर पेजला फॉलो करा.